नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपण आज बोलतो आहोत नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार. जे शरसंधान चालू आहे एकमेकांच्या विरुद्ध, त्यांनी नेमकं काय साधणार आहे, कोणाचा फायदा होणार आहे, कोणाचा तोटा होणार आहे. आपल्याकडे सकाळ समूहाचे रोविंग एडिटर संजय आवटे आलेले त्या चर्चेमध्ये आत्ताच सहभागी होत आहेत. संजय, आपल्याला विचारायचं, ही जी काही टीका चालू आहे शरद पवारांवर, नरेंद्र मोदी टीका करतायत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळ्यात जास्त त्यांच्या काळात झाल्या किंवा इतरही गोष्टींबद्दलची टीका, त्यांचं सरकार हे भ्रष्टाचारयुक्त सरकार होतं अशा पद्धतीची टीका, आणि शरद पवारजी मोदींवर टीका करतायत की त्यांनी एकही शेतकऱ्यांना योग्य असा निर्णय घेतला नाही, मुंबईतले प्रकल्प बाहेर चाललेले आहेत, बाहेरच्या पक्षातनं आलेल्या भ्रष्टाचारी लोकांना तिकीटं दिलेली आहेत, असे जे काही आरोप प्रत्यारोप चालू आहेत. खरोखर नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधानपदी असलेल्या माणसांनी 25 सभा महाराष्ट्रात घेऊन तिथल्या नेतृत्वावर अशा प्रकारे आगपाखड केल्याचा भाजपला युती तुटल्यानंतरच्या काळात फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, खरं म्हणजे असं आहे की नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघंही अतिशय महत्त्वाचे नेते आहेत, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. आणि हे दोघांचंही नेतृत्व हे राष्ट्रीय स्तरावरचं आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं दिसतोय आत्ता, की महाराष्ट्रामध्ये ही जी निवडणूक आत्ता सुरू आहे विधानसभेची, त्याच्यामध्ये खरं तर भारतीय जनता पक्षाची पंचायत झाली अशी की लोकसभेला अतिशय मोठं यश मिळालं आणि फार चांगल्या जागा मिळाल्या. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला केवळ पूर्ण बहुमतच नव्हे तर अगदी NDAला नव्हे तर भारतीय जनता पक्षाला 283 जागा मिळाल्या. आणि त्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये असंच यश मिळावं अशी अपेक्षा भाजपला आहे. पण भाजपकडे आत्ता कुठलाही चेहरा नाही आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींवर एक मोठं ओझं आहे. त्यांची पंचायत झाली अशी की त्यांना त्यांच्याच बळावर महाराष्ट्रातली निवडणूक आत्ता लढवायची आहे. आणि जेव्हा नरेंद्र मोदी यांच्याच बळावर त्यांच्या चेहऱ्यावर महाराष्ट्रातली निवडणूक लढवायची असं म्हटलं की मग स्वाभाविकपणे नरेंद्र मोदींना थोडंसं त्यांच्या पंतप्रधानपदाच्या खाली थोडंसं यावं लागणार हे उघडच आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे त्यांच्या एकूण जे काही त्यांचं वलय आहे पंतप्रधान पदाचं किंवा राष्ट्रीय स्तरावरचं, ते सोडून आता असं दिसतंय की थोडंसं खालच्या स्तरावर आलेले आहेत. महाराष्ट्राच्या पातळीवर अतिशय स्थानिक स्तरावर ते बोलत आहेत. आणि दुसरीकडे शरद पवारसुद्धा मोदींबद्दल लोकसभेमध्ये बोलले होतेच, पण आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोदी विरुद्ध पवार अशा प्रकारचा सामना रंगलेला आहे. संजय आवटे, तुम्हाला ही विधानं कितपत योग्य वाटतात नरेंद्र मोदींची, की शरद पवार हे फार मोठे चतुर नेते आहेत, त्यांना पुढच्या पराभवाचा आधीच अंदाज येतो, त्याच्यामुळेच त्यांनी मधली पळवाट काढून राज्यसभेला जाऊन आपली सीट सिक्युअर केली आणि नंतर मग निवडणुका लढवल्या लोकसभेच्या वगैरे, हे अशा प्रकारची विधानं या पदावरच्या इतक्या उच्च स्तरावरच्या नेत्यांनी तितक्याच एका उच्च स्तरावरच्या नेत्याविषयी करणं, याचा किती इम्पॅक्ट जनसामान्यांवर पडेल किंवा भाजपला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? नाही डॉक्टर समीरण, आपण बघितलं असेल की आपण मागच्या या चर्चेमध्ये चर्चा केली होती याच्या संदर्भात की एकूणच प्रचाराचा जो काही स्तर आहे तो खालावला आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आत्ता चौरंगी पंचरंगी अशी लढत आहे. त्यामुळे टीका करायची तर टीकेचे पदरसुद्धा इतके वाढलेले आहेत. आणि आता मोदींचा प्रॉब्लेम असा आहे की मोदींना खरोखर जर महाराष्ट्रामध्ये टीका करायची असेल तर त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली म्हणून मी काही टीका करणार नाही शिवसेनेवर. त्यामुळे ते शिवसेनेबद्दल काहीच बोलत नाही आहेत. आणि मग जर शिवसेना राहिली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोनच प्रामुख्याने उरतात. त्याच्यामध्ये शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणं हे जास्त महत्त्वाचं. याचं कारण असं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता भारतीय जनता पक्षाला काहीतरी आपला बालेकिल्ला तयार करायचा. याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये काँग्रेस महत्त्वाची आहेच किंवा काँग्रेसचं एकूण स्थान फार चांगलं आहे, तिथे भाजपचंही स्थान फार चांगलं आहे. पण तिथे विदर्भात गेल्यानंतर त्यांना काँग्रेसबद्दल टीका केली पाहिजे, काँग्रेसवर बोललं पाहिजे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, मराठवाड्यात गेल्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे त्यांनी आत्ता असा स्टँड घेतलेला आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेस नाही आहे, हे भ्रष्टाचारवादी काँग्रेस आहे. आणि त्यामुळे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सामना रंगलेला आहे. पण एक निश्चितपणे झालेलं आहे या सगळ्या टीकेमुळे आणि या सामन्यामुळे की या निवडणुकीचं डायनॅमिक्स त्याच्यामुळे बदलून गेलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काहीतरी साटलोटं आहे असा जो काही प्रवाद सुरू होता, तर त्याच्या अनुषंगाने हे लक्षात आलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आमने सामने भिडलेले आहेत. याच्यामध्ये काही शंका. बरोबर आहे, महत्त्वाचा मुद्दा काढलाय तुम्ही. मला दोघांची प्रतिक्रिया घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा अतुल लोंढे तुमच्याकडे आणि त्याच्यानंतर कांताताईंकडे यायचं आहे. अतुल लोंढे, हा जो काही प्रवाद होता तो टाळण्याकरताच दोन्ही नेत्यांनी आता टोकाची भूमिका घेतलेली आहे का, की शरद पवार हे कुठल्याही मिनिटाला भाजपबरोबर जाऊ शकतात? स्वतः पवारांनी खंडन केलेलं आहे की असं कधीही होणार नाही आणि आता भाजपकडून तसं दाखवायचा प्रयत्न होतोय. हा एक कंगोरा ह्याला आहे का? अतुल लोंढे. समीरन जी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 1999 साली अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस सुद्धा आम्ही बीजेपी सोबत किंवा NDA सोबत गेलेलो नव्हतो. त्यामुळे आम्हाला खंडन करण्याची गरज नाही. मला इथे 3 मुद्दे मांडायचे ज्यावर पवारसाहेब बोलले. एक असं आहे की आधारभूत मूल्य जे आहे शेतीमालाचं, त्याच्या संदर्भामध्ये यांनी 0% किंवा 40 रुपये 50 रुपये असे या सगळ्या याच्यामध्ये वाढवलेले आहे. त्याच्यावरची ती टीका होती, ज्याचे प्रूफ देण्याची काही गरज नाही आहे. सर्व डोळ्यासमोर ऑन रेकॉर्ड ते अवेलेबल आहे. दुसरं एक असं आहे की
शरद पवार साहेब हे एम्पॉवर्ड ग्रुप ऑफ कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांनी 248 औषधं जे आहे ते इसेन्शियल कमोडिटीजमध्ये टाकलेले होते, म्हणजे ज्याचे दर जे आहे ते फार स्वस्त असतात. आता ह्याच्यामध्येच म्हणजे कॅन्सरशी संबंधित असेल किंवा हृदयरोगाशी संबंधित असेल किंवा डायबिटीजशी संबंधित असेल अशा 108 औषधी ज्या आहे त्या या आवश्यक घटकाच्या यादीमधून काढून टाकण्यात आलेल्या आहे मोदी साहेब अमेरिकेला जायच्या पूर्वी, आणि त्या सगळ्या कंपन्यांच्या सीईओला तिथे जाऊन भेटलेल्या आहे. आता ही सगळी औषधी 8,000ची 1,08,000, 140 रुपयाचं औषध 170 रुपये अशा या रेट्सनी मिळणार आहे. याचे सुद्धा प्रूफ्स अवेलेबल आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आपण कुठेतरी वापरली पाहिजे, कारण विकासाचे आपल्याजवळ कुठलेही मुद्दे नाही आहे. शेतकऱ्यांशी आपण धोका केलेला आहे. माझ्याजवळ क्लिप आहे, त्याचा सुद्धा प्रूफ आहे की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी असं म्हटलं होतं की सगळे इनपुट, पाण्याचा खर्च, विजेचा खर्च, खतांचा खर्च, मजुरीचा खर्च हे सगळे मिळवून दिल्यानंतर 50% प्रॉफिट आपण शेतकऱ्यांना देऊ. और भाइयों बहनों, ये सब पॉसिबल है, ये नरेंद्र मोदीजी करके दिखाएंगे. पण त्यांनी लागलीच करून दाखवलं, 0% सुद्धा वाढवले नाही. त्यामुळे 100 दिवसाचा आणि 200 दिवसाचा प्रश्न नाहीये. त्यांनी जे निर्णय घेतले त्याच्यावर मी बोलतो आहे. आम्हाला खंडन करण्याचं काहीही गरज नाही. ठीक आहे. त्यांना शरद पवार साहेबांसोबत वर टीका करण्याशिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे. कांता नालवडे आपण सांगा, कांताताई आपण सांगा, आपल्याकडे दुसरा आता पर्याय उरलेला नाही. संजय आवटे असं म्हणाले की कसं आहे की आता या इथल्या नेतृत्वाला जर टीका करायची असेल तर तितक्याच कद्दावर किंवा ताकदीच्या नेत्यावर टीका केल्याशिवाय गत्यंतर नाही, आणि मोदींना महाराष्ट्रात येण्या वाचूनच गत्यंतर नाही, कारण इथल्या निवडणुकीत इथल्या नेत्यांच्या जीवावर फक्त निवडणुका जिंकता येत नाहीत अशी कुठेतरी भावना निर्माण झाल्यामुळे मोदींना ह्या सगळ्या टीका करायला लागतायत, इथे यावं लागतंय. आणि पवारांच्या विरुद्ध किंवा इथल्या सरकारविरुद्ध तितक्या टोकाची टीका करायचं मनात नसलं तरी दुसरा पर्याय नसल्यामुळे ते करण्या वाचून काही भागत नाही, अशी काही अवस्था आहे की काय? ते खरं म्हणजे मला असं खरं कळत नाही. ज्या वेळेला नरेंद्र मोदी शरद पवारांवर टीका करतात तर तुम्हाला ती झोंबते. अहो, महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणतात आघाडी तुटली ते बरं झालं, नाहीतरी प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आम्हाला मदतच करत नव्हती, इतर पक्षांकडे त्यांची मतं वळवत होती. ही टीका तुम्हाला झोंबत नाही. शरद पवारांवर नरेंद्र मोदींनी टीका केलेली तुम्हाला झोंबते. राहता राहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग. अहो, ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोणी दिलं? तो मुद्दा जुना झाला. कांताताई, एका प्रश्नाचं उत्तर, वेळ आपल्याकडे अगदी कमी आहे. कांताताई, वेळ कमी आहे. एका प्रश्नाचं मगाशी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही. कांताताई, एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही. ज्या पक्षावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता आहात त्याच पक्षातल्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांना तुम्ही तुमच्याकडे घेऊन तिकीटं दिली आहेत. 53 नेते असे आहेत 254 पैकी की ज्यांना तुम्ही एनसीपीतनं घेऊन तिकीटं दिलेली आहेत, बाकीच्या पक्षातनं घेऊन तिकीटं दिली आहेत. मग हे नेते आता पावन झाले का सगळे? नाही नाही, आम्ही काय त्यांना पायघड्या घातल्या नव्हत्या. नाही, पायघड्या नाही, तिकीट अहो तिकीट दिलीत ना. पण अहो पण ते तुमच्याकडे अहो ते आले ठीक आहे, पण तिकीट दिलीत ना तुम्ही त्यांना, ते आता पावन झाले का सगळे? उद्या यांच्याकडे जाऊ दे. आता काय मध्ये बोलताय? नाही, तुम्ही बोला ना मग. अहो तुम्ही बोला ना, तुम्हाला वेळ दिली आहे, वेळ अगदी कमी आहे. 1 मिनिट उरलंय. कांताताई 1 मिनिट उरलंय. पायघड्या घातल्या नव्हत्या आणि त्यांचे सगळे भ्रष्टाचारीच आमच्याकडे आले. मग त्यांच्याकडे भ्रष्टाचारी काय करत होते? आज अहो अल्पसंख्याक आघाडीचा अध्यक्ष त्याच्या पूर्ण टीम सहित आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादीचा प्रवेश केलेला आहे. सगळेच भ्रष्टाचारी आहेत त्या पक्षामध्ये. आतापर्यंत राष्ट्रवादीने हेच केलं. महादेव शेलार बोला. महादेव शेलार, वेळ कमी, 1 मिनिट उरलंय, बोला. नाही, फक्त एकच की पंतप्रधानच्या पदाविषयी मला आदर आहे, देशाचे सर्वोच्च नेते आहेत ते, पण त्याचबरोबर या पंतप्रधानांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या वक्तव्यातून जी प्रतिष्ठा पंतप्रधानांची दिसायला पाहिजे ती अजिबात दिसत नाही. समीरणजी, महाराष्ट्रातील जनता ही सुधारणावादी आहे आणि ती नेहमीच चांगलं ते चांगलंच म्हणणारी आहे. त्यामुळे अशा गोष्टी ठीक आहे. मला आपल्याला थांबवायला लागतंय. महादेवराव, माफ करा, मला थांबवायला लागतं. वेळ संपलेली. आपल्याला आता बोलायचं आहे. आपल्याकडे 11-12 दिवस हातामध्ये आहेत मतदानापर्यंत, त्याच्यानंतरही 4 दिवस निकालापर्यंतच्या हातामध्ये आहेत. एक गोष्ट मात्र नक्की की 2 मोठ्या नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका सुरू झालेली असली तरी काही वेळा ती वेळेची अपरिहार्यता असते, काही वेळेला पक्षाची गरज असते, आणि काही वेळेला खरोखर फॅक्च्युअल गोष्टींवर बोलल्या वाचून नेतृत्वालाही पर्याय नसतो. या सगळ्या गोष्टींमध्ये जनता काय तो निर्णय घेणार आहे, आपण त्या जनतेचा वेध घेणार आहोत, त्याच्या मनाचा कौल घेणार आहोत आणि आवाज महाराष्ट्राचा मध्ये चर्चा करणार आहोत. तुर्तास आज इथेच थांबतो. आपण बघत राहा आवाज महाराष्ट्राचा, फक्त 3 वाहिनीवर. नमस्कार, धन्यवाद.